अहिल्यानगर जिला बैंक की 700 पदों पर हो रही भर्ती को लेकर विवाद खड़ा हो गया है। संगमनेर में इस भर्ती प्रक्रिया के खिलाफ जोरदार प्रदर्शन किया गया। प्रदर्शनकारियों का कहना है कि ये भर्ती बिना आरक्षण के की जा रही है, जो भारतीय संविधान का उल्लंघन है। जिल्हा बँकेने आता जी 700 लोकांची नोकर भरती सुरू केलेली आहे ती सर्व प्रकारचं आरक्षण टाळून केलेली आहे। त्यामुळे ही भरती संविधान विरोधी आहे आणि कायद्याच्या विरोधी आहे। त्यामुळे आम्ही सगळे संविधान प्रेमी नागरिक आणि आरक्षण वादी नागरिक याच्या विरोधात आहोत आणि याच्यावर तात्काळ सरकारने स्थगिती आणावी अशी आमची मागणी आहे। एकूणच आरक्षण विरोधी मानसिकता असणारं धोरण असणारं हे सरकार आहे आणि त्यामुळे सगळ्याच ठिकाणी असा हा लिटमस टेस्टचा प्रकार असावा असं आम्हाला वाटतं। त्यामुळे ही लिटमस टेस्ट यशस्वी होऊ नये म्हणून आम्ही या आंदोलनामध्ये उतरलेलो आहोत आणि टोटल धोरणालाच आमचा विरोध आहे। आम्ही सगळे आरक्षण प्रेमी नागरिक आहोत। आरक्षण हे सामाजिक हितासाठी अत्यावश्यक आहे असं आमचं धोरण आहे, म्हणणं आहे। त्यामुळे आम्ही सक्रिय राहणार आहोत, आंदोलन करत राहू, बोलत राहू, ज्या ज्या व्यासपीठावर जागा मिळेल त्या ठिकाणी आम्ही आमचं मत व्यक्त करत राहू।